कुठून आहे आणि काय नाव आहे? मी मीनाक्षी आंबीर घाटकोपरून बोलते. ओके. मला गुड लाईफ मध्ये यायच्या अगोदर खूप प्रॉब्लेम होते, म्हणजे खूप म्हणजे कमरेचा प्रॉब्लेम होता. चालते वेळी धाप लागायची, गुडघे दुखत होते, ऍसिडिटीचा प्रॉब्लेम होता. खूप म्हणजे मला कंटाळली होती, म्हणजे कमरेवरच्या तर 3 वर्ष गोळ्या खात होती मी. आणि ओके. महिन्यातून दोन 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 वेळा जायला लागायचं डॉक्टरकडे, म्हणजे 15-15 दिवसांनी बोलायचेच ते, म्हणजे 15 दिवसांनी 1,000 रुपये त्यांची फी असायची, 2,000च्या गोळ्या कंपल्सरी असायच्या. नंतर मग शेवटी त्यांना सांगितले की फरक तर काहीच नाही, रिपोर्ट तर सगळे केले, रिपोर्ट मध्ये होतं की मणक्याला थोडासा प्रॉब्लेम होता म्हणून कमरेच्या. तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला एक इंजेक्शन देतो म्हणून, ते एक 10,000चं इंजेक्शन दिला मला त्यांनी. त्यानंतर म्हटले त्याच्याने नाही फरक पडला तर तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल. तर म्हटले ऑपरेशन तर नाही करायचं आम्हाला. तर त्याच्यानंतर मग मग कंटाळली, मी जायचंच बंद झालं. मग जर दुखलं जास्त तर मी गोळी खायची, नाहीतर मग आणि त्या गोळ्यांनी माझं वजन पण वाढत चाललं होतं, कारण त्या कॅल्शियमच्या गोळ्या असायच्या त्याच्यामध्ये. तर खूप त्रास. आणि ऍसिडिटीचा तर एवढा प्रॉब्लेम होता, तर रोज काय नाही काहीतरी खाल्लं तरी पण ऍसिडिटी व्हायची, नाही खाल्लं तरी पण ऍसिडिटी व्हायची. रोज ते जिरा पाणी हे ते सगळं चालूच होतं. आणि वजन कमी करायसाठी खूप माझ्या पद्धतीने खूप प्रयत्न करायचे, कारण थोडंसं चालायला पण सकाळची जायची. डॉक्टर म्हणायचे की सकाळच्या 40 मिनिटे चाला रोज, तुम्ही वजन कमी करा. तर चालायची सुद्धा, एक्सरसाइज माझ्या पद्धतीने घरी करायची एक्सरसाइज, पण काहीच फरक नव्हता. पण गुड लाईफ मध्ये आल्यापासून माझं 10 किलो वजन कमी झालं. आता 4 महिने झाले मला. तर येस. याच्यासाठी मी गणेश सरांनी विनोद सरांना पहिला धन्यवाद बोलते, कारण त्यांनी मला खूप पोस्ट केलं. म्हणजे गणेश सरांनी सांगितलं की करून तर बघा तुम्ही. माझा आधी विश्वास विश्वास नव्हता. विश्वास होता ना मॅम? हा, पहिला आधी म्हटली करू की नको, करू की नाही. पहिला आधी 15 दिवस एकच टाइम केलं, पण 15 दिवसांनी मला एवढं रिझल्ट आले की 15 दिवसात माझं 3 किलो वजन कमी झालं. आणि काय त्याच्यानंतर मी पंधरा दोन टाइम पंधरा करायला लागले. 15 दिवसाचा काय अनुभव होता मॅम? 15 दिवसामध्ये म्हणजे केलं म्हणजे मला करायचं आधी मनात नव्हतं, कारण सकाळचे टिफिन पण असायचे, म्हणजे 3-3 टिफिन असतात सकाळचे, मग ते खूप गडबड व्हायची. तर मी इव्हिनिंगला करायची संध्याकाळी. पण 15 दिवसामध्ये माझं माझं वजन पूर्ण शरीर माझं हलकं झालं आणि 3 किलो वजन कमी झालं माझं. नंतर म्हटली नाही, मी सकाळी मग आता ठरवलं की 2 टाइम करायचं. मग सकाळी लवकर उठून टिफिन बनवून मी आता 2 टाइम करते. खूप चांगलं वाटतं मला. मतलब 5 वाजता उठून तुम्ही तुमचं काम हा. करून सुरू करतात? हो हो. किती वजन कमी झालं मॅम आतापर्यंत? 10 किलो झालं कमी. 10 किलो मॅम ने वजन कम किया. यस, क्लॅपिंग करायचं खरोखर. आणि 10 किलो वजन कमी जाऊन फॅट कमी होऊन कसं वाटतं मॅम एकदम? खूप छान वाटतं, खूप म्हणजे कमरेचा एवढा त्रास होता ना मला, की मी झोपेमध्ये म्हणजे मला असं जर त्या साईडला जर असं करवट बदलायला झाली तर मी उठायची आणि नंतर त्या साईडला व्हायची, पूर्ण कंबर जाम व्हायची माझी. आणि येस. मी दिवसभर पट्टा लावून काम करायचे, कारण डॉक्टरने मला सांगितलं जास्त करून वाकायचं नाही, जास्त बसायचं नाही खाली, खुर्चीवरतीच बसायचं. पण आणि असं जर उठायला झालं तर कसला तरी मला सपोर्ट घेऊन उठायला लागायचं, मला असं डायरेक्ट मी उठता येत नव्हतं मला. पण आता मी डायरेक्ट उठते, बसते. आता झोपेमध्ये माझी कंबर वगैरे काहीच नाही, म्हणजे गोळ्या पूर्ण बंद करून टाकल्या मी कमरेवरच्या. काहीच 3 महिन्यामध्ये कमरेची गोळी तर अजिबात नाही घेत मी. गुडघे पण ओके. दुखायचे कमी आलं, सगळं खूप चांगलं वाटतंय. ओके. आणि मॅम, तो गुड लाईफ का सांगते तुमच्यासाठी है ना, की वाकू नका असं बोलते? हा. गुड लाईफ का सांगते? गुड लाईफ का सांगते की तुम्ही वाका, है ना? तुम्ही वर्कआउट हा. करा, तुम्ही एक्सरसाइज करा. वर्कआउट करा हो. यस. यस, थँक्यू खूप मॅम. म्हणजे खूप म्हणजे मला एवढा त्रास होता ना, माझंच मला माहिती, कारण एवढं सण होत नव्हतं. म्हणजे बसली तर उठायला आणि पाय लांब करूनच मी जेवण वगैरे करायला बसायची. अजिबात म्हणजे मांडी पण घालायला होत नव्हत्या, मांडी वगैरे घालते मी. पायाला खूप त्रास व्हायचा माझ्या. माझं गुड लाईफ मध्ये येऊन तुम्ही चांगलं झालं, है ना? चांगलं म्हणजे खूपच चांगलं म्हणजे.